नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड मधला टॉपिक दॅट इज कुलम्स लॉ, पण त्याच्यामध्ये एक व्हेरायटी की जर कुठल्याही एका चार्ज पार्टिकलला आपण एका टेबलवर किंवा ग्राउंडवर रेस्ट केलेला आहे आणि तिथे जर फ्रिक्शनल फोर्स असेल तर त्या केसमध्ये एका चार्ज पार्टिकलवर कशा प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात त्याच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम बघणार आहोत. सो हा जो क्वेश्चन आहे जेई मेन्स 2022 मध्ये विचारलेला आहे आणि त्याचं स्टेटमेंट असं आहे टू आयडेंटिकल चार्ज ऑन हॉरिझॉन्टल टेबल सेपरेटेड बाय अ डिस्टन्स एल. म्हणजे त्यांनी दोन चार्ज आयडेंटिकल चार्ज दिलेले आहेत, त्याचं मासही त्यांनी दिलेलं आहे दॅट इज 10 ग्राम आणि त्याचं क्वांटिटी ऑफ चार्ज पण दिलेला आहे दॅट इज 2 × 10⁻⁷ कुलम्स. हे दोन आयडेंटिकल चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स एल. ओके, सेपरेटेड बाय डिस्टन्स एल. पण याच्यामध्ये त्यांनी चार्ज स्पियर्स हॅव फ्रिक्शन कोएफिशियंट विथ टेबल ॲज 0.25. याच्यामध्ये त्यांनी फ्रिक्शनल कंपोनेंट पण दिलेला आहे दॅट इज डिनोटेड बाय म्यू आणि आपण इथे लिहिलं आहे म्यू इज इक्वल टू 0.25. यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये हे पण एक्सप्लेन केलेलं आहे की ड्यू टू दिस फ्रिक्शनल फोर्स हे दोनही जे चार्ज आहेत ते इक्विलिब्रियम मध्ये आहे. म्हणजे चार्ज 1 आणि चार्ज 2 वर नेट फोर्स जो आहे तो आता 0 ऍक्ट होतोय, राईट. इक्विलिब्रियम मध्ये असणे म्हणजे नेट फोर्स ऑन चार्ज 1 और चार्ज 2 इज इक्वल टू 0. डेटा देताना त्यांनी फ्रिक्शनल कोएफिशियंट 0.25 दिलेला आहे. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 कन्सिडर करायला लावले आहे. बट द व्हॅल्यू ऑफ के दॅट इज दी कुलम्स कॉन्स्टंट आपण ज्याला म्हणू शकतो 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलम स्क्वेअर फॉर फ्री स्पेस ही आपल्यालाच कन्सिडर करायची आहे. इट इज नॉट गिवन. सो तुम्हाला के ची व्हॅल्यू लक्षात असणे खूपच आवश्यक आहे. ओके, सो या केसमध्ये आपण चार्ज 1 किंवा चार्ज 2 दोघांपैकी कुठल्याही एका चार्जवर इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर केली तरी चालेल, पण आपण चार्ज 1 वर करूया. सो इन चार्ज 1 यू कॅन सी की फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 म्हणजे चार्ज 2 मुळे जो रिपल्शन फोर्स जो आहे जो लेफ्ट साइडला ऍक्ट होतोय तो आपण फोर्स F12 नी शो केलाय आणि फ्रिक्शन कोइफिशियंट मुळे किंवा फ्रिक्शन बिटवीन बॉडी 1 अँड दिस टेबल याच्यामुळे जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आपण राईट हँड साइडला शो केलाय आणि इट इज डिनोटेड बाय म्यू इंटू एन. म्यू इंटू एन. व्हॉट इज कॅपिटल एन? कॅपिटल एन इज द नॉर्मल फोर्स. हा नॉर्मल फोर्स आहे बिकॉज ऑफ द वेट ऑफ द बॉडी 1. ओके, तर या बॉडीच्या वेटमुळे जो रिॲक्शन फोर्स मिळेल आपल्याला टेबलवरनं किंवा ग्राउंडवरनं टेबलवरनं जो रिॲक्शन फोर्स मिळेल त्याला आपण नॉर्मल फोर्स म्हणतो आणि इट इज गिवन बाय मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या बॉडीच्या वेटमुळे तो जो नॉर्मल फोर्स असतो तो आपल्याला मिळतो. ओके, आणि त्याला आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मल्टिप्लाय केलं यू विल गेट दी फ्रिक्शनल फोर्स. सो म्यू इंटू एन इज नथिंग बट दी फ्रिक्शनल फोर्स. आणि या दोनही कंपोनेंट्सला आपण इक्वेट केलं दॅट इज फोर्स ड्यू टू कुलम्स लॉ के Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय एल स्क्वेअर आणि इज इक्वल टू म्यू एम इंटू जी. तर मग आपल्याला व्हॅल्यू ऑफ एल मिळणार. आपल्याला इथे हेच कॅल्क्युलेट करायचं आहे की जर फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स्ड विथ दी फोर्स ड्यू टू चार्जेस बिटवीन 1 अँड 2, तर मग त्या केसमध्ये यांचं डिस्टन्स किती राहायला पाहिजे. ओके, सो बाय सबस्टिट्युटिंग ऑल द व्हॅल्यूज विच वी हॅव, आपण सगळ्या व्हॅल्यूज जर इथे या इक्वेशन मध्ये पुट केल्या आणि त्यांना सिम्प्लिफाय केलं तर फायनली आपल्याला अंडर रूट मध्ये 36/2500 मिळणार. त्याचं जर तुम्ही अंडर रूट केलं तर विल गेट 0.12 इन मीटर्स. इथे लक्ष ठेवा तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार दॅट विल बी इन मीटर्स. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला जे एबीसीडी 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटीमीटर मध्ये आन्सर दिलेलं असणार. त्यापैकी 12 सेंटीमीटर इज युअर राईट आन्सर. ओके, आणि दिस इज वन ऑफ द व्हेरायटी बेस्ड ऑन दी टॉपिक ऑफ कुलम्स लॉ. आणि दोन बॉडीमध्ये जर चार्जेस आहे आणि त्यामध्ये फोर्स इंटरॅक्शन काय होणार इफ फ्रिक्शनल फोर्स इज प्रेझेंट, ही एक व्हेरायटी आहे या प्रॉब्लेम मधली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.